टप्प्याचे चेंडू आणि तिथे आहेत दिनेश पंदेरे, चांगला अचूक थ्रो मारला होता. निर्धाव चेंडू आणि लो फुलटॉ चेंडू मारलेला मिनेशांच्या बॅटमधून जातो आहे तो सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी पहिला चौकार मिनेश माळी. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. अज्जूचा आणि आता मात्र टोललेला चेंडू, पण यश मिळालेलं नाहीये मिनेश माळी यांना. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 7. MSG बॉईज यांना मी सूचना करीत आहे की आपण आपला रन रेट उंचवायचा आहे, कारण जर रन रेट जास्त असेल तर आपण जिंकून पुढच्या मॅचला जाऊ शकता. सेमीफायनलमध्ये त्यांना खूपच चांगला मोका आहे. दोन्ही संघांना ज्या टीमचा रन रेट जास्त असेल ती टीम पुढे पदार्पण करेल सेमीफायनलमध्ये. राजन 11 आयोजित SPL 2024 दुपारच्या सत्रातील सामना. पर्व पहिले ऑर्गनाइज बाय राजन 11. बेस्ट विशेष आपल्याला आलेले आहेत ते श्री गावदेवी स्पोर्ट शिंपोली बॉईज यांच्याकडून. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो स्मिथ आहे, स्टीव्ह स्मिथ नाही. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो स्मिथ. आता मात्र सुरात चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पण प्रयत्नाला यश नाही आलं. अवांतर धाव मिळते. लेग साईडच्या दिशेने जास्त बाहेर चेंडू गेलेला आहे. वाईटची घोषणा केलेली आहे पंकज सरांनी. पंच सकाळपासून दोन्ही पंचांनी खूप चांगली कामगिरी आपल्या टुर्नामेंटसाठी बजावलेली आहे. आणि उंच फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्नाला यश मिळालेलं नाही. चेंडू मिस झालेला आहे. यष्टीच्या मागे तिकडे चांगली कामगिरी आपल्याला राहुल यांच्या मार्फत बघायला मिळते. आता मात्र फक्त टॅप केलेला आहे चेंडू पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केलेली आहे संजू याने. एक धावेची भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती. धावसंख्या पुढे सरकते ती 9. आता मात्र आपटलेला चेंडू होता यॉर्कर लेनच्या दिशेने आणि बाद दिलेला आहे. गडी बाद झालेला आहे मिनेश माळी.
तो डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळते. अष्टविनायक संघाकडून आपल्याला चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बघायला मिळतंय. पुन्हा एक लो फुलटॉस चेंडू होता पण मारण्यात यश आलेलं नाहीये. बॉल मला वाटतं इनस्विंग होतोय आतमध्ये हवेमध्ये फिरवतात ते वखार युनिट सारखा बॉल. आणि अशी अतिशय नावाजलेला आणि होतकरू असा खेळाडू आहे दिनेश पंधेरे. अनेक सामने अनेक टुर्नामेंट असं गाजवलेला खेळाडू संग्राम 11च्या माध्यमातून. फ्लिक केलेला आहे लेग साईडच्या दिशेने. एक धाव मिळालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी संजू धावतोय तिकडे. जयेश मात्रे फिल्डिंगसाठी. चेंडू अडवलेला आहे आणि दोन धावा चोरून घेतलेल्या आहेत. मानाची अभिमानाची आणि संस्कृतीची आपण ही स्पर्धा बघतोय. SPL 2024 पर्व पहिले असले तरी अरेंजमेंट खूप सुंदर आहे. सगळ्याच बाबतीत म्हणायला पाहिजे. प्रक्षेपण असू दे किंवा त्याच्यानंतर सादरीकरण असू दे. त्याचबरोबर दुपारच्या सत्रातलं जे जेवण ठेवलेलं तेही सुद्धा चांगलं होतं याची नोंद घ्यायची. आणि हा लो फुलटा चेंडू फिरवून मारलेला लेग साईडच्या दिशेने जात आहे षटकारासाठी. पहिला षटकार संजूच्या बॅटमधून निघतोय दुपारच्या सत्रातल्या सामन्यामध्ये. खेळपट्टीवरती आहे अजून संजू आणि विकास. संजू मध्ये खूप क्षमता आहे लांब लांब फटके मारायची. जयेश म्हात्रे आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन गोलंदाजी आल्यावरती जितेश म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक लागलेलं आहे की जर जितेश माळी यांच्याकडून पारितोषिक लागलेलं आहे. हॅट्रिक जर घेतली त्यांनी तर त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलेलं आहे जाहीर केलेलं आहे. आणि आता पहिलाच फटका आखूड टप्प्याचा चेंडू टाकलेला होता त्याला फिरवून मारलेला आहे तिकडे. चेंडूला चांगल्या रीतीने कव्हर केलेलं आहे सुंदर असं. एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा संजू सज्ज. पुढचा चेंडू जयेश मात्रे याचा. आता मात्र थोडंसं लेंथ मध्ये परिवर्तन केलेलं आणि वेगामध्ये परिवर्तन केलेलं. थोडासा संत गतीचा चेंडू टाकला होता. अपील केलेला आहे राहुल यांनी कॉट बेंडचा पण अंपायर पंकज सर यांनी तो फेटाळलेला आहे. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघते जयेश मात्रे याच्याकडून. खूप क्षमता आहे आपल्याला जयेश मात्रे याच्यामध्ये बघायला मिळते. आता मात्र टोलवलेला आहे चेंडू. बघूया जातो आहे का. आणि आता हातामध्ये खेळाडूच्या विसावलेला आहे चेंडू. एक अजून गडी बाद झालेला आहे संजूच्या रूपाने. पुन्हा एकदा संधी देऊया डीजेला.
4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 23. या पुढच्या समालोचनासाठी मी माझे मित्र नरेंद्र यांना विनंती करतो. आपण वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक म्हणजे 5वं अंतिम षटक घेऊन येतोय तो आकाश गुप्ता. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ह्या 4 षटकानंतर 23 धावा. आणि टोलवलेल्या चेंडू जो सरळ रेषेमध्ये जातो आहे तो खेळाडूच्या हातामध्ये एकच धाव मिळेल. दिनेश पंदेरे तिथे सज्ज आहेत. फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल एमएसजी बॉईज साठी. धावसंख्या खूप लोच राहिलेली आहे. त्यांना एव्हरेजच्या प्रमाणे जी धावसंख्या उभारायला हवी होती सर ते अजून उभारता आलेली नाहीये. कमीत कमी मला अंदाजाने 55 ते 60 रन ते व्हायला पाहिजेत पहिल्या इनिंगमध्ये. पण जसं आपल्याला सांगितलं त्यांचा कर्णधार राहुल याचा जेव्हा तुम्ही बाईट घेतला होता त्यांनी सांगितलं होतं की या समोरच्या टीमला आम्ही 30 ते 35 रनमध्येच आम्ही अडवण्याचा प्रयत्न करू. त्या मला वाटतं प्रयत्नाला त्यांना यश मिळत आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गुप्ताचा पुढचा चेंडू आणि आता मात्र टोलवलेला चेंडू आहे हवेमध्ये आणि स्वतः गुप्ता चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. बहुतेक प्रयत्नाला यश मिळालं असतं. पुन्हा एकदा लांबून धावत आलेले आहेत ते दिनेश पंदेरे आणि चेंडू अडवलेला एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या पुढे सरकते ती 25. राहुल यांनी आपल्याला सांगितलं होतं की 30 ते 35 धावाच आम्ही यांना करायला देऊ. मला वाटतं त्याच दिशेने ते कूच करतायत. त्यांना विश्वास होता त्यांच्या गोलंदाजीवरती आणि गोलंदाज सुद्धा त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवतात सर असं आपल्याला मला वाटतंय. खूपच आपण असं म्हणतो ना कंजूस गोलंदाजी आहे तशी करतायत त्यांच्या संघातले खेळाडू. आणि आता मात्र हा एक स्क्वेअर चेंडू अवांतर धाव मिळते ती वाईटच्या रूपाने 1 धावीची भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 26. जमलेले सर्व खेळाडू आणि मान्यवर येथे उपस्थित सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मानाची अभिमानाची आणि संस्कृतीची अशी स्पर्धा राजन 11 आयोजित SPL 2024 पर्व पहिले आणि अजून एक अवांतर चेंडू मिळतोय. वाईटच्या रूपाने 1 धावची भर पडते. धावसंख्या होते ती 26. पाचवं आणि शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अजून 2 चेंडू झालेले आहेत. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र टोललेल्या चेंडूच्या खाली खेळाडू आणि चेंडू सुंदर अशी आपल्याला तिथे क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षणासाठी. चौकार जाऊ शकला असता जर हा चेंडू हातातून निसटला असता तर. पण फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. बॅटिंग बॉलिंग त्याच्याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला माहिती आहे ती सर क्षेत्ररक्षण आहे. मात्र पुन्हा एक फुल टॉस चेंडू समोर मारलेला आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला त्याच खेळाडूकडून बघायला मिळतं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 4 चेंडू झालेले आहेत. अजून शेवटच्या षटकातले फक्त 2च चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या पुढे सरकते ती 29. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावा झालेल्या आहेत 29. आता मात्र फिरवून मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू टोलवलेला चेंडू जातो हवेमध्ये. त्याच्या खाली आहे राहुल पण पोचू शकलेला नाहीये. सेफ झोन मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. फक्त एकच धाव मिळेल. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती
31 आणि 32 धावांचं आव्हान दिलेलं आहे MSG बॉईजनी जिंकण्यासाठी अष्टविनायक संघाला. डीजेला देवी थोडस मनोरंजनाची. पुन्हा एकदा राजन 11 जरी पहिलं असलं तरी याची देही याची डोळा ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय घडतंय? एक स्क्वेअर थ्रो म्हणावा लागेल. एक धाव संघाचा श्री गणेश होतोय ओपन इज अकाउंट. संघाचं खातं उघडलं जाते.
अजयच्या माध्यमातून संघाचं आणि स्वतःचं वैयक्तिक धावसंख्या 1 आपण पाहू शकतो. पहिल्या सामन्यामध्ये सामन्याचा पुरस्कार देखील पटकावला होता. अतिशय पंच दंडित करताय. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच व्हाईट स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या 2 पोहोचेल दोन्ही आकड्यावरती. पुन्हा एकदा पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होते. त्या मागे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. 1 धाव अर्जित होईल, माफ करा 2 धावा अर्जित होईल. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ज्या पद्धतीची सुरुवात आपल्याला पाहिजे, म्हणजे सर विचार केला 30 चेंडूवरती फक्त आपल्याला 32 बनवायचे, त्याच पद्धतीचा खेळ म्हणजे मेरिटवरती कुठेतरी क्रिकेट खेळताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. हाफ ट्रॅकर चेंडू, या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल, परंतु कुठेतरी टेम्परामेंट दाखवत आहेत. एकेकी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न, म्हणजेच चांगल्या चेंडूचा सन्मान द्या आणि खराब चेंडू असेल तर त्याच्यावरती कुठेतरी मोठा प्रहार करा, असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. कपिल देव निकद यांचं वाक्य होतं, त्याची आठवण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा संजू रिव्हर्स अटेम्प्टचा फटका पाहायला भेटतो. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, तुम्हाला सर्वांना चांगलं क्रिकेट पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आतापर्यंत राहिली, गोलंदाजीची असो किंवा फलंदाजी असो. चांगली गोलंदाजी संजू याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटते. आता मात्र स्क्वेअर कट ज्याला क्रिकेटमध्ये संबोधलं जातं, थर्ड मॅन रिदममध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, 1 धाव मिळेल. धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या दिलेली 7. आपण जाऊया, एक संधी देऊया डीजे मास्टरला. धन्यवाद. चला चला, घाई करायची आहे. पहिल्याच षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 7. आता जसं आपण सकाळी सांगितल्याप्रमाणे 7 या आकड्याचा विचार केला. एका बाजूला फुटबॉलचा क्रिस्टियानो रोनाल्डोला स्वतःच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत 4 गोल्डन बूट त्याला मिळवले. त्या गोल्डन बूटची किंमत मित्रांनो सर आपल्याला पाहायला भेटली 12 करोड रुपये. तर ते 12 करोड रुपये काय केलं, ते 12 करोड रुपये फिलिपिन्समध्ये जे गरीब मुलं आहेत त्यांना तेच पैसे देण्यात आले. ही सुद्धा माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जाऊया त्यांच्या दिशेने. पहिल्या षटकाची सांगता होते. धावसंख्या 7. पांडे एक पंचांकडे अपील मागतोय. बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. 32 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती. सत्यम पांडेला आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅकवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. 1 2 3 बघूया. मिनेश माळी झेल घेतोय. पहिल्या गडी तंबूच्या आश्रयाला परतोय. विकेटचं होतोय
आतापर्यंत चांगलं क्रिकेट दोन्ही संघांनी खेळले. 8 चेंडूवरती फक्त 8 धावा खर्च करतायत. एक गडी मिळवण्यामध्ये यशस्वी होतोय. स्मिथ कशा पद्धतीची फलंदाजी करेल, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. जर डावखुऱ्या हाताचा फलंदाजाचा विचार केला, चांगला बेनिफिट म्हणजे चांगला फायदा असतो. मोठमोठे फटके मारण्यासाठी हे खेळाडू झाले जातात. या ठिकाणी काय घडतंय, काय झेल पकडलाय, कॅच ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कौतुक केलं पाहिजे. नाव काय, पुन्हा एकदा या प्लेअरसाठी, या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नितीन याच्या माध्यमातून एक चांगला झेल पकडला जातोय. 100 एक सकाळी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण सर पाहायला भेटलं, पण त्याच्यापेक्षा लाजबाब क्षेत्ररक्षण. जर तुमचा क्रिकेटचा विचार केला, तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी, त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतं. ते चित्र मैदानाच्या आतमध्ये सर आपल्याला पाहायला भेटते. आणि तुचलमय आया असंच काहीतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला भेटते. गोल्डन डकचा शिकार म्हणावा लागेल. तसेच या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. कारण का सकाळपासून आपण 2 चेंडूवरती 2 विकेट सर पाहिल्या, पण त्याच्यानंतर अजून हॅट्रिक आजपर्यंत झाली नाही आत्तापर्यंत म्हणजे. पण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून एकतरी हॅट्रिक होईल. सत्यम पांड्या याच्या माध्यमातून कुठेतरी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जरी आम्ही कमी धावसंख्या बनवली असती तरी आम्ही चांगली गोलंदाजी करू शकतो. आम्ही क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो. आम्ही सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. चला, सत्य पांडे हॅट्रिक पहिली होते का. अरे काय घडतंय या ठिकाणी. डिक्लेरेशन झोनमध्ये एक धाव मिळेल. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. जरी फलंदाजामध्ये आम्ही थोडीशी कमतरता दाखवली तरी सुद्धा आम्ही चांगली गोलंदाजी करू शकतो. हे चित्र एक चांगलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला सर पाहायला भेटते. सत्यम पांडेचं कौतुक करावं तेवढं कमी म्हणावं लागेल. कारण का पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर 1 धाव. म्हणजे आत्तापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. धाव फक्त 2 धावा खर्च करतोय. जयेश म्हात्रेला आपण पाहू शकतो आता मध्ये स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. चला, वरती लागला होता, धाडाला स्पर्श झाला होता चेंडू. चला, 2 धावा असतील. धावसंख्या किती झाली. माफ करा, डॉट आहे ना सर. ओके, सॉरी. धावसंख्या 9. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच कौतुक करावं. ते पुन्हा एकदा टॉप एज. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. पाहूया झेल होतोय का. एक सोपा झेल या ठिकाणी पकडला जातोय. माफ करा, 9 चेंडू असेल. याच्यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल. म्हणजे कुठेतरी फलंदाजाला मेजवानी परवणी असेल. हात खोलून खेळण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच कुठेतरी दबावाखाली हा सुद्धा संघ आहे. कारण का फक्त सर विचार केला तर 32 धावा आपल्याला बनवायचे आहेत. कुठेतरी बॅकफूटवरती आहे. परंतु संतप्त थोडंसं खराब लाईन आता मात्र म्हणावं लागेल. 9 चेंडू पंच दंडित करतायत. एखादा मोठा फटका येईल का. कुठेतरी पुन्हा एकदा लाईन मिस होताना पाहायला भेटते. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातोय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोचते 11 या आकड्यावरती. 11 या आकड्याचा विचार केला तर मोहम्मद शमीचा मित्रांनो जर्सी नंबर आणि अगदी पायामध्ये आपल्या जखम होऊन सुद्धा 2024च्या वर्ल्ड कपमध्ये ज्याच्या माध्यमातून 23 विकेट घेण्याचा कारनामा त्यांच्या नावावरती आहे. त्यांची सुद्धा आज चांगल्या क्षणी आठवण येते. पुन्हा एकदा आता मात्र कमबॅक करतोय. गोलंदाज चांगला बॅकअप करतोय विकेटच्या मागे. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. धावसंख्या 2 गडी बाद 11 धावा. 2 गडी बाद 11 धावा. चांगली गोलंदाजी सर राहिली. फक्त धावा जरी 31 बनवल्या असल्या तरी सुद्धा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते.
11. अकरा. एक मिनिट पंच, 2 मिनिटं फक्त. थांबा, 9 वरती सर 2 आहेत ना. चला माफ करा, 12 धावसंख्या. ठीक आहे, थोडंसं सहकार्य करायचं आहे. धावसंख्या 12. अजूनही इथून मला वाटतं 18 चेंडूनी 20 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकतो. जन्नू याला पाहू शकतो. या ठिकाणी काय घडतंय, डायरेक्ट हिट झाला असता तर आउट झाला असता. नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटेल. धावसंख्येने 1ने पुढे सरकते. धावसंख्या 13च्या घरामध्ये आता मात्र जाऊन पोहोचेल. नक्कीच सर चांगलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला भेटते. असं वाटलं की एकतर्फी सामना आपल्याला पाहायला भेटेल, परंतु आतापर्यंत ती 2 षटकांचा खेळ संपन्न होती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्याच चेंडूवरती 1 धाव आपण पाहू शकतो. आता मात्र चांगला फटका या ठिकाणी कव्हर चांगला बॅकअप होतोय. चांगली गोलंदाजी, तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण. जर क्रिकेटचा विचार केला, क्रिकेटच्या पटलावर परिचय भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुमची गोलंदाजी त्याचबरोबर तुमची फलंदाजी त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षक ही जमेची बाजू असते. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील धावाशा. येतोय षटकार. 6-6-6 डिझे. आवश्यकता होती, म्हणजे जो फटका आत्मविश्वास वाढवून देणार होता तो फटका मात्र आपल्याला येताना दिसतोय. राहुल याच्या माध्यमातून जानू याच्यावरती हमला चढवलाय. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू पुन्हा एकदा 1 धाव अर्जित होते. धावसंख्या आता मात्र या ठिकाणी 20 या आकड्यावरती. अजूनही 12 धावांची आवश्यकता असेल. 14 चेंडूनी 12 धावांची आवश्यकता. नक्कीच एक चांगला बॅटर, एक चांगली मॅच आपल्याला सर पाहायला भेटते या स्पर्धेच्या माध्यमातून. SPL 2024 मानाची अभिमानाची स्पर्धा, पर्व पहिलं जरी असलं तरी याची देही याची डोळा ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. फुल टच चेंडू त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, त्याला भेदून जाईल मला वाटतं. चेंडूची मारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय चौकार. 4-4-4.
ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार भिर काऊन दिलाय षटकार 6-6-6